ज्यांना बिर्याणी बनवायला शिकायचं आहे आणि पहिल्यांदाच बनवणार असतील तर त्यांनी ही किट वापरून बिर्याणी बनवून बघितली पाहिजे. बनवायला अगदी सोपी आहे आणि अशी बिर्याणी आपण पहिल्यांदा बनवली तर आपण नंतर घरीसुद्धा आपण व्यवस्थित सर्व तयारी करून बिर्याणी बनवू शकतो. नमस्कार, कुकिंग टिप्स अँड मोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बिर्याणी किटपासून बिर्याणी बनवणार आहे. तर बिर्याणी किटमध्ये ग्रेव्हीचं एक पॅकेट आलं आहे आणि तांदूळ आहेत, इथे बासमती तांदूळ आहेत. हे रायतं बनवायसाठी आहे, म्हणजे कोशिंबिरीसाठी. ते दह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आणि हे जे खडे मसाले आहेत ते पाण्यामध्ये टाकून आपण राईस उकळण्यासाठी ठेवायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी तांदूळ आपण धुवून आधी भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. इथे मी 200 ग्राम चिकन घेतलं आहे. याला आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, मीठ, हळद, धने पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा घेतली आहे आणि एक मोठा चमचा दही घेतला आहे. तुम्हाला हे काही नाही लावलं तरीही चालेल, पण मी आपलं असंच थोडंसं फ्लेवर छान अजून येण्यासाठी मी लावलं, मॅरिनेशन करून ठेवलं आहे. तुम्ही यामध्ये फक्त हळद मीठ लावून ठेवलं तरी चालेल. आपल्याला चिकनला जेवढं फक्त मीठ लागणार आहे एवढंच मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही. कारण जी ग्रेव्ही आहे ना आपल्याला आलेली त्या पॅकेटमध्ये, तर त्या ग्रेव्हीमध्ये फक्त ग्रेव्हीपुरतंच मीठ असतं. म्हणून आपण फक्त चिकन आणि राईस शिजवतानाही राईसला लागेल एवढंच मीठ घ्यायचं आहे. आता चिकन आपण तेल टाकून थोडंसं असं बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे झाकून, आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले जे आले आहेत ते घालायचे आणि पाणी उकळायला ठेवून द्यायचं. आता चिकन आपण मध्ये मध्ये चेक करायचं आणि पाणी उकळलं यामध्ये आपण चवीप्रमाणे आपल्याला राईसला लागतो तेवढंच मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तूप घाला किंवा तेल घाला, म्हणजे राईस आपला छान असा मोकळा होतो. आणि आपल्याला राईस चांगला छान असं शिजून घ्यायचं आहे. पूर्ण असं 75% वगैरे असं नाही ठेवायचं, पूर्ण शिजवायचा. थोडंसं जरासं असं थोडंसं कच्चा, म्हणजे 90% तरी आपल्याला राईस छान शिजून घ्यायचा आहे. आता आपलं चिकन ही व्यवस्थित 15 मिनटामध्ये छान शिजलं आहे असं बारीक गॅसवरती. आता यामध्ये आपण ही ग्रेव्ही सर्व काढून घ्यायची. आता या ग्रेव्हीमध्ये आपण थोडं पाणी मिक्स करायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. 1 ग्लास पाणी घेऊन व्यवस्थित सर्व ग्रेव्ही हलवून पॅकेटमधून सर्व पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे थोडीशी ग्रेव्ही बरोबर आपल्याला चिकन शिजवायचं, म्हणजे चिकनमध्ये छान असं ग्रेव्हीची टेस्ट उतरते. तर राईस आपला छान व्यवस्थित शिजला आहे, त्यातील पाणी काढून घ्यायचं. आता या चिकनची आपण जी ग्रेव्ही बनवली आहे यामध्ये आपण राईस घालून घ्यायचा. मी ते चिकन वापरलं आहे, तुम्ही याऐवजी व्हेजिटेबल बिर्याणी बनवू शकता, सोया बिर्याणी बनवू शकता, अंडा बिर्याणी बनवू शकता, मटन बिर्याणी बनवू शकता. तुम्हाला जी हवी ती बिर्याणी तुम्ही बनवू शकता. यावरती आता राईस आपण सर्व व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि एवढ्या राईसमध्ये 2 जणांसाठी व्यवस्थित बिर्याणी बनवून तयार होते. यामध्ये मी थोडंसं केशर भिजवलं होतं, ते केशरचं पाणी घातलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नसेल तरी नाही घातलं तरी चालेल. कारण बिर्याणी किटमध्ये जी ग्रेव्ही आहे त्याचा सुगंध खूप छान येतो. तर यावरती मी थोडीशी अशी कोथिंबीर कापून घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकून 5 मिनटे मी इथे बारीक गॅसवर असं शिजून घेतले आहे. आता बघा 5 मिनटानंतर आपली बिर्याणी एकदम छान अशी तयार झाली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिर्याणी बघा किती छान झाली आहे. एकदम मस्त असा राईस पण पूर्ण आपला मोकळा झाला आहे आणि राईस पण एकदम छान छान क्वालिटीचा दिला आहे आपल्याला या बिर्याणी किटमध्ये. तर जे नवखे बनवणारे असतील त्यांनीही नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला छान असा कॉन्फिडन्स येईल.